नमस्कार, मी स्वाती. फूडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. ही पोळी जी आपण बघत आहात तर ती आपली उपवासाची पोळी आहे. तर त्याची आज आपण इथे रेसिपी बघणार आहोत. तर पोळी बघू शकतात, अगदी लुसलुशीत झालेली आहे आणि खूप नरम सॉफ्ट झालेली आहे. तर साठी आपल्याला काय करायचं आहे, साबुदाणा भाजून घ्यायचा आहे. मी इथे कढईमध्ये आधी साबुदाणा जो आहे तो कापडाने पुसून घेतला आणि पुसून घेतल्यानंतर भाजून घ्यायचा आहे. भाजल्यानंतर थोडं थंड करून मिक्सरलाच त्याची बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे. पावडर केल्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. आपण साधं मीठ किंवा सेंधा नमक घालू शकता. आणि बटाटा जो आहे तो त्याच्यामध्ये मॅश करून घ्यायचा आहे. मी काय केलं, हातानेच मॅश केला, तर त्याच्यामुळे तो परफेक्ट असा मॅश झाला नव्हता. टिफिनसाठी मी बनवत होते म्हणून थोडी घाई होती. तर आपण काय करा, किसणीने छान असा किसून घ्या, म्हणजे एकजीव होऊन जाईल पूर्ण पिठामध्ये आपला बटाटा. आणि मग छान असं जरूरतनुसार आपल्याला पाणी मिक्स करून त्याचं पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळून घेतल्यानंतर आपल्याला त्याची पोळी लाटायची. जर त्याचे काठे जर आपले असे एकसारखे आले नसेल ना, तर कुठली प्लेट किंवा झाकण ठेवून इथे आपल्याला ती गोलसर अशी कट करून घ्यायची. थोडंसंच तेल लावायचं, जास्त तेल लावायचं नाही आहे, नाहीतर फुगणार नाही. कमी तेल लावलं की आपली पोळी अशी अशी फुगून येते. तर पोळ्या छान अशा मी इथे रेडी करून घेतल्या. आता याच्यासोबत भाजी पण बनवते. तर मी इथे बटाट्याची भाजी बनवते. आपण ओली देखील बनवू शकता, शेंगदाण्याची चटणी, साधी चटणी किंवा बटाट्याची अशी भाजी. तर पोळ्या छान अशा थंड करून घेतल्या आणि आता बटाट्याची भाजी पण मिक्सरला थोडी मिरची आणि शेंगदाणे काढून त्याला फिरून घेतलं, परतून नंतर बटाटा सोडून दिला उकडलेला. तर अशी आपली ही रेसिपी जर आपल्याला आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.